संदेश संपूर्ण जगात प्रसार करणारे चक्रवर्ती अशोक सम्राट, 18 पकड जाती मिळून सैन्य उभे करणारे आणि स्वराज्य स्थापन करणारे रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि या राजांची समाधी शोधून संपूर्ण भारतामध्ये प्रथम जयंती साजरी करणारे आणि प्रथम या शिवरायांवर पोवाडा लिहिणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ह्या सगळ्या थोर महापुरुषांच्या विचारावर चालणारे, त्यांचे विचार अंगीकृत करणारे बोधिसत्व, विश्वरत्न, महामानव, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम अभिवादन करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष च्या अनुमतीने कार्यक्रमाला सुरुवात करतो. सर्वात प्रथम मी समारोहाची प्रस्तावना सादर करतो. भारतीय विमानपत्तन प्राधिकरण SST एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनच्या वतीने औरंगाबाद विमानतळावर कार्यरत सर्व अधिकारी कर्मचारी मिळून मागच्या 13 वर्षापासून ही संयुक्त जयंती महोत्सव साजरी करीत आलेलो आहोत. हा 14वा वर्ष आहे. विमानतळाचे विमानपत्तन निदेशक महोदय हे संयुक्त जयंती महोत्सवाचे अध्यक्ष असतात. ह्या समारोहाकरिता एक समिती स्थापन केलेली असते. त्यामध्ये अध्यक्षाव्यतिरिक्त सचिव, कोषाध्यक्ष आणि अन्य समिती असतात. या वेगवेगळ्या समिती आणि असोसिएशन मध्ये कार्यान्वयन करण्याकरिता एक समन्वयक असतो. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण रोज टीव्हीवर बघतो, आज उठसूट कोणीही उठतो आणि ह्या सगळ्या महापुरुषांबद्दल काहीही बोलतो. म्हणून या वर्षीपासून आपण सगळे म्हणूया, संयुक्त जयंती म्हणजे ह्या सगळ्या थोर महापुरुषांच्या विचारांची जयंती आणि खरा इतिहास माहिती करून घेण्याची जयंती. प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी आपल्याला वक्ते प्रबोधन करिता बोलत असतो. यावर्षी सुद्धा माननीय डॉक्टर संजय मूल, प्राचार्य, पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहेत. त्यांचे या ठिकाणी मी भारतीय विमानपत्तन प्राधिकरण सर्व अधिकारी आणि कर्मचारी तर्फे स्वागत करतो. सर, विशेष अतिथी आमचे मित्र मिलिंद थोरातजी, मंचावर आसीन्स कोरडेजी, योगेशजी, साळवेजी, बेलवंशीजी, इथे उपस्थित सर्व आपले भारतीय विमानपत्तन प्राधिकरणचे अधिकारी, कर्मचारी, त्यांचे परिवार आणि इतर सर्व बंधू भगिनी, आज एक संयुक्त जयंती आपण साजरी करतो आहे. एक सर्व धर्म समभावाचे एक प्रतीक म्हणून आम्ही साजरे करतो. भारतीय विमानपत्तन प्राधिकरण एक खरोखर एक भारताचा एक छोटा भारत आहे आमचा. सर्व प्रांतातले, सर्व भाषा बोलणारे, विविध संस्कृती असलेले सर्व आमचे साथीजण हा उत्सव आम्ही फार मोठ्या उत्साहाने साजरा करतो. एवढंच नव्हे तर आम्ही सर्व सण, सर्व फेस्टिवल ते आम्ही सर्व सहभागाने, सर्वांच्या सहभागाने मोठ्या उत्साहाने आम्ही आमच्या कॉलनीमध्ये साजरा करतो. तर हे खरं एक आमच्या समतेचं, एकतेचं प्रतीक आहे. आज
थोडा उशीर झालेला आहे, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही आणि आपल्याला जे लाभलेले प्रमुख वक्ते आहेत त्यांना आपल्याला ऐकायचं आहे. तर सर्वप्रथम त्यांना मी इथे आमंत्रित करेल आणि सर्वांना या जयंतीच्या निमित्त सर्वांना शुभकामना देतो, बधाई देतो आणि माझे 2 शब्द संपतो. मोमेंटो भेट द्यावी. निर्माते छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारताच्या बहुजन हिताय बहुजन सुखाय या परंपरेमध्ये योगदान देणाऱ्या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. भारतीय विमानपत्तन प्राधिकरण, औरंगाबाद विमानतळ, छत्रपती संभाजीनगर या संस्थेच्या वतीनं छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं या विचारपीठावर उपस्थित असलेले विमानपत्तन निदेशक माननीय श्री शरदजी येवले, या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये सहभागी असलेले अध्यक्ष श्रीमंत साळवे, सचिव जितेंद्र कुमार बेलवंशी, समन्वयक रवींद्र कैलास टेंभुर्णे, सीईसी मेंबर रेखा पवार मॅडम, कोषाध्यक्ष योगेश क्षीरसागर आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यासोबतच या एकूणच चळवळीबद्दल जनमानसाचं मार्गदर्शन करणारे, गीताच्या माध्यमातून मार्गदर्शन करणारे श्री कुणाल प्रभाकर वराळे, या समारंभामध्ये उपस्थित असलेले सर्व भाऊ बहीण, मित्रहो, भारतीय विमानपत्तनच्या निमित्तानं ही संयुक्त जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत. हा काही केवळ योगायोग नव्हे किंवा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिल या दिवशी येते, महात्मा ज्योतिबा फुल्यांची जयंती 11 एप्रिल रोजी येते, त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांची जयंती ही 19 फेब्रुवारी या रोजी येते. त्यामुळे या तीनही जयंत्या एकत्र करायच्या आणि एकत्रितपणे एखादा उत्सव साजरा करायचा असं जरी वरवर प्रासंगिक वाटत असलं तरी या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं ज्या 3 महामानवाची जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत, त्या तीनही महामानवामध्ये एक नातं आहे. हे नातं आपण या व्याख्यानामध्ये सिद्ध करणार आहोत आणि त्यांनी या देशासाठी, या राष्ट्रासाठी, राष्ट्र उभारणीसाठी जे काही कार्य केलं त्या कार्यांचा मागोवाही आपण या ठिकाणी घेणार आहोत. मित्रहो, एक लक्षात घेतलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवराय यांचं कार्य आज जगाला सांगावं, ओरडून सांगावं याची फारशी गरज उरलेली नाहीये. कारण माझ्या माहितीप्रमाणे जवळपास अर्ध जग, म्हणजे मी आत्ता जेव्हा प्रसार माध्यमांवर आणि समाज माध्यमांवर जेव्हा आढावा घेत होतो तेव्हा असं लक्षात आलं की प्रत्येक राष्ट्र आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायला लागलेले आहेत. म्हणजे काहींनी आश्चर्य व्यक्त केलं की दक्षिण कोरिया सारखा देश, की ज्या देशाचं म्हणजे त्या देशाचं वर्णन साधारणतः असं केलं जातं की एक हुकुमशाहीकडे प्रवास करणारा देश, हुकुमशाहीकडे प्रवास करणारे देश, या पद्धतीनं दक्षिण कोरियाचं
किंवा जे कुठले उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया आहे, या दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाचं वर्णन केलं जातं। आणि अशाही देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते। जेव्हा आपण म्हणजे गुगलवर किंवा इंटरनेटवर सर्च केलं तर आपल्या असं लक्षात येतं की जवळपास अर्ध जग हे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायला लागलेले आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्तानं महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्रातला विचार प्रवाह, महाराष्ट्रातली प्रबोधन परंपरा ही जवळपास अर्ध जग समजून घेत आहे, लक्षात घेतलं पाहिजे। कुणाची उत्सुकता असेल तर तेही तुम्ही जाणून घेता येईल आपल्याला की जवळपास सर आज भारतीय संयुक्त आपण जयंती साजरी करण्यात जसं आधी मी सांगितलं माझ्या वेलकम स्पीचमध्ये आपण 14वी संयुक्त जयंती आम्ही साजरी करतो आहे भारतीय विमानपत्तन प्राधिकरणामध्ये। तर आणि जसं भारतीय विमानपत्तन प्राधिकरण म्हणजे काय, भारतातल्या सर्व प्रांतातील लोकांनी इथे काम करतात आणि याच निमित्ताने आम्ही सर्व एकत्र येतो आणि ह्या महापुरुषांचे जे विचार आहेत त्या निमित्ताने आमच्या येणाऱ्या जनरेशनला आम्ही ते कॅरी फॉरवर्ड करतो आणि हा एक उत्सव म्हणून आम्ही साजरा करतो। आणि असंच नाही तर आम्ही सर्व उत्सव ह्याच प्रकारे आमच्या भारतीय विमानपत्तन प्राधिकरणामध्ये साजरे केले। सर हे कितवं वर्ष आहे आणि याची प्रेरणा कशी मिळाली? हे मला वाटतं 14वं वर्ष आहे आणि याची प्रेरणा जी आहे हे सर्व आमचे जे टीम मेंबर आहे यांच्यातनंच कुठं एक विचार आला, त्या विचाराला सर्वांनी साथ दिली। मग ती साथ तनाची असेल, त्यांचे मनाची असेल, त्यांची धनाची असेल, सर्व प्रकारची साथ मिळाली, प्रत्येकाचं मार्गदर्शन मिळालं, सपोर्ट मिळाला आणि दिवसेंदिवस हा कार्यक्रम जो हा प्रत्येक वर्षाने वाढत गेला आणि आज आम्ही 14वी जयंती आज साजरी करतो। आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते कोण होते आणि ते आज आम्हाला लाभलेले प्रमुख वक्ते डॉक्टर संजय मोहन सर आहेत, ते प्रिन्सिपल आहेत पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाचे। तर त्यांनी खूपच छान मार्गदर्शन या निमित्ताने केलेलं आहे आणि एक नवीन विचार, मी तर म्हणतो आम्ही आत्तापर्यंत खूप वक्ते बोलवले, त्यांनी एक नवीन विचार आजपासून आपल्या सर्वांच्या समोर पुढे ठेवलेला आहे। तो म्हणजे की हे सर्व जितके काही कुठले काही महापुरुष असते ना ते एका कुठल्या तरी तत्त्वज्ञानाने, एका कुठल्या तरी कॉमन धाग्याने बांधलेले होते आणि सर्वांचा एकच उद्देश होता, तो म्हणजे राष्ट्राची निर्मिती, आपल्या भारताच्या राष्ट्राची निर्मिती। त्याच्यात धर्म नाही किंवा जात नाही, पात नाही, हे त्यांनी कधीच पाळलं नाही आणि हे नवीन विचार त्यांनी जे सर्व आपल्या समोर मांडले ते खरंच सराहनीय। सर सध्याचं वातावरण फार दूषित झालेलं आहे, म्हणजे जाती जाती तेढ निर्माण होते, तर तुम्ही या निमित्ताने काय आवाहन करणार? बघा, मनुष्य आहे तिथे सर्व प्रकारचे लोक असतात आणि ह्या काही लोकांनी याचा जो आहे ना त्याचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग केलेला आहे। पण आम जे लोक आहेत ज्यांना याच्याशी काही घेणं देणं नाही, त्यांना फक्त एकच धर्म आहे, त्याचा तो म्हणजे इन्सानियत, मानवजात एकच धर्म आहे। माझं नाव रेखा दीपक पवार आहे, मी भारतीय विमानपत्तन प्राधिकरण येथे 5 सेक्शन टर्मिनल ऑफिसमध्ये काम करत आहे आणि माझी सर्व्हिस 21 वर्ष झाली आहे आणि मी मूळची म्हणजे माळी समाजाची आहे, पण मी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आहे 2011पासून। मी मानवतावादी धर्म म्हणजे माणसाने माणसावर कसं प्रेम करावं हा धर्म फक्त बौद्ध धर्म शिकवतो। त्या अनुषंगाने मला या धर्माची खूप म्हणजे एक अभ्यास करूशी वाटतो आणि या धर्माशी मी खूप निगडीत आहे आणि या धर्म म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत या धर्माशी मी एकनिष्ठ राहील। आज काय कार्यक्रम? आज आम्ही संयुक्त जयंती साजरी करत आहोत। हे आमचं 14वं वर्ष आहे। आमचं म्हणजे एक ऑर्गनायझेशन आहे भारतीय विमानपत्तन प्राधिकरण, त्यात आमची एक संघटना आहे ती म्हणजे SC/ST असोसिएशन, जी की ऑल इंडियामध्ये असते। त्याचे आमचे सेक्रेटरी आहेत रवींद्र टेंभुर्णे सर आणि अध्यक्ष आहेत आमचे श्रीमंत साळवे सर। मी CSE मेंबर आहे, ऑर्गनायझेशन सेक्रेटरी सर्जेराव ससाने आहे। आमचा हा म्हणजे आम्ही गेले 2009ला इथे मुंबईवरनं ट्रान्सफर होऊन आलो आणि 2010पासून आम्ही ही जयंती साजरी करत आहोत या एअरपोर्टवर आणि आम्हाला असं वाटतं की महापुरुषांची जयंती साजरी ही प्रत्येक एअरपोर्टवर झालीच पाहिजे, जेणेकरून आम्ही हा जो 2010पासून जी सुरुवात केली आहे हळूहळू ती ऑल इंडिया लेवलला
होत आहे सर. या कार्यक्रमासाठी काही समित्या वगैरे स्थापन केल्या होत्या का? नाही, या कार्यक्रमाची समिती म्हणजे आमची जी इंटरनल कर्मचारी आहेत ना तेच असतात. बाहेरून आम्ही कुठली समिती स्थापन करत नाही. जे कर्मचारी वर्ग आहे म्हणजे आमचा ऑफिसर वर्ग आहे, म्हणजे ग्रुप ए बीमध्ये, ग्रुप सीमध्ये, ग्रुप डीमध्ये सर्व मिळून आम्ही ही कमिटी स्थापन करतो आणि जयंती साजरी करतो. मॅडम, या निमित्ताने काय आवाहन करणार तुम्ही? ह्या निमित्ताने मी एकच आव्हान करेल की जे महापुरुषांचे विचार आहे हे प्रत्येक घरामध्ये रुजले पाहिजे. प्रत्येकाच्या म्हणजे जी येणारी पिढी आहे आता त्यांनी ह्या महापुरुषांचे विचार आत्मसात केले पाहिजे आणि त्याच्यावरती निष्ठुरपणे काम केलं पाहिजे की ही संतांची भूमी आहे, महापुरुषांची भूमी आहे. जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षण दिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले आणि त्या संविधानाच्या घटनेच्या माध्यमातून आज आपण भारतामध्ये भारताचे नागरिक म्हणून राहत आहे. माझं नाव रवींद्र कैलास टेंबुर्णे आहे. मी इथे वर्ष 2017मध्ये आले आहे. मागच्या 13 वर्षापासून भारतीय विमानतळ प्राधिकरण सर्व अधिकारी आणि कर्मचारी भारतीय विमानतळ प्राधिकरण SST असोसिएशनच्या वतीने आम्ही हा संयुक्त जयंतीचा कार्यक्रम साजरा करत आहोत. ही संयुक्त जयंती म्हणजे विचारांची जयंती आणि खरा इतिहास जाणून घेण्याची जयंती असते. आज आपण बघतो आहे की समाजामध्ये कोणी उत्सुक उठतो आणि काही या महापुरुषाबद्दल बोलत असतो. म्हणून आम्ही बुद्धिजीवी लोकांना इथे आणत असतो की ह्या महापुरुषांनी आपले विचार प्रकट करत असतात आणि ते सगळ्या लोकांबद्दल पुरवत असतात. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून कोण होते आणि त्यांचा विषय काय होता आणि त्याच्यामध्ये काय मार्गदर्शन केलं? ह्या कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य डॉक्टर अतिशय मोलाचं मार्गदर्शन आदरणीय मुन सरांनी या ठिकाणी आपल्या सर्वांचं केलेलं आहे. कुणाल सर, हां, ह्या संयुक्तजन कार्यक्रमामध्ये आज आम्हाला प्राचार्य डॉक्टर मुन सर, पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालय समाज इथे लाभलेले आहेत. या निमित्ताने काय आवाहन करणार तुम्ही सर्व जनतेला? या निमित्ताने आम्ही हेच करू की एकच माणुसकीचा धर्म आहे, दुसरं कोणताही नाही. माणुसकीने सगळ्यांनी व्यवस्थित राहावे आणि खरं म्हटलं तर आज जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. धन्यवाद.